कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, अरे हो गई बाटों बाट. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. कोणी तुम्हाला फुकट तमाशाने येत असेल तर जाऊ नका. आणि एक ठिकाण असं आहे तिथं आमंत्रण नसलं तरी जा. सप्त्याच्या ठिकाणी, कीर्तनाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. एखाद्या पॉम्पलेटवर जर एखाद्या माणसाचं नाव विसरलं की ते दलिंदर 7 दिवस पोरीचं लग्न आहे का तू बरोबर आहे म्हणून तू मान द्यायचा देवाचं काम आहे महाराज. आज मी कीर्तन करत असताना लगेच जरी गेलो तर काळजी करू नका. इथला कोणताही महाराज परमार्थातलं कोणतंच कार्य कोणावरच राहत तुमचा गोड गैरसमज आहे. मी सत्याचा कार्य करताय तू बोलून तर मग तुझ्यापेक्षा चांगला सत्य करतात. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही अजिबात नाही, देवाचं काम आहे. तुम्ही कोण करणार आहे, मी कोण करणार, अजिबात नाही. चाले हे शरीर, जसं हे शरीर त्याच्या सत्तेने चालतंय तसं करता करविता जगाचा मालक आहे. आपण फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, माझे माझे मनोने व्यर्थ गेला, माझे माझे निमित्ताचा धनी गेला से प्राणी, माझे माझे मनोने व्यर्थ गेला, माझे माझे मनोने वाया गेला. निमित्ताचा धनी गेला से प्राणी, माझे माझे मनोने वाया गेला, माझे माझे मनोने काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी गेल्याशिवाय राहू नका. कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, खरं सांगू का, नारदाच्या गादीवर उभं राहून सांगू शकतो की विश्वाच्या पाठीवर एक व्यासपीठ असायची म्हणजे नारदाची गादी. इथं कधीच कोणाची दिशाभूल केली जात नाही. इथं मी कीर्तनकार असो, माझ्यापेक्षा छोटा असो का माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार असो, आतापर्यंतचा इतिहास आहे कधीच कोणत्या कीर्तनकाराने तुम्हाला दारू प्यायला नाही लावली होती. कधीच कोणत्या कीर्तनकाराने तुम्हाला चोरी करायचं नाही शिकवलं. म्हणून आतापर्यंत या व्यासपीठाला एवढं महत्व काय आहे याचं कारण दादा, इथं समाजाची दिशाभूल केल्या जात नाही म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने ऐकतात. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. आणि इथं तुम्ही आल्यानंतर निश्चित तुमच्या जीवनाचं उदाहरण बरोबर आणि जगाच्या मालकाला सांगितलं तेव्हा तुला शास्त्र कळतं काय, बोलवलंच नाही तर आला कशाला परत सुरू केलं तुकाराम तुकाराम तुकाराम. परत जगाच्या मालकाला 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला निळोपराय. असं वेड्यासारखं नका करू. काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील लक्ष देऊ नाही का. पहिल्यांदा सांगितलं तुला दुसऱ्यांदा काय निळा म्हणे आम्ही नवळ कोजी देवा, निळा म्हणे आम्ही नवळ कोजी देवा, निळा म्हणे आम्ही नवळ कोजी देवा, निळा म्हणे आम्ही नवळ कोजी देवा. सुतयाचा धावा करीत करीत
निळोपरांनी डोळे उघडले आणि जगाच्या मालकाकडे पाहिला आणि पांडुरंगाला सांगितलं, निळामणी आम्ही न ओळखूची देवा, तुके याचा धावा करीत असे. देवा जा, तुला ओळखत नाही. किती वाईट वाटलं असं जगाच्या मालकाला. यत्किंचित माझ्या पांडुरंगाचा थोडा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोपराया सांगितलं, ओ निळोपराया, काय बोलताय तुम्ही? कोणाला बोलताय? तोंड सांभाळून बोला. मी काही एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही, हो देव आहे ना. कधीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत भोमैलस्थानम निधानम बीज मोवे. म्या बोलविल्या वे तू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले. जो जगाते चाळीत हे विश्व सुद्धा माझ्या सत्तेनं प्रकाशमान होतं. काय बोलताय तुम्ही? खरं सांगू तुम्हाला, या विश्वातली सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. दादा कोण आहे? विश्वातली सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोपरायाकडे आहे. ते निळोपराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. काही साधक माझ्या निळोपराया, खरं सांगा ना ज्ञानोबा, तुका साधूच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल? साधूच्या संगतीत गेल्यानंतर तुमचा आणि माझा उद्धार होईल यात नवा नाहीये.